हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्प्युटर कोल्हापूर। आज आपण तुमच्यासाठी अजून एक पीसी बिल्ड करून घेणार आहेत। तर हा जो पीसी बिल्ड करणार आहे ते डिझायनिंग साठी यूज करणार आहे। आपले कोल्हापूरचेच कस्टमर गणेश सर, त्यांच्यासाठी हा पीसी आपण बिल्ड करून घेत आहे। तर यामध्ये आपण जे कॉम्पोनंट यूज केलेला आहे त्याच्यात INT स्पोर्टचं कॅबिनेट, डिपकोलचा SMTS यूज केलेला आहे, प्लस जो बॉम्बरचा 760 वायफाय वाला मदरबोर्ड आहे तो DDR5 सपोर्टेड वाला मदरबोर्ड आपण यामध्ये यूज केलेला आहे। i5 12 जनरेशनचा प्रोसेसर त्यामध्ये यूज केलेला आहे। त्यांनी जर एक फीचर i7 मध्ये जरी कन्वर्ट करणार असेल तर त्यांना हा मदरबोर्ड सपोर्टेबल आहे, त्यामुळे त्यांनी आता बिल्ड करताना स्टार्टिंगला जे रॅम आणि बोर्ड जो सिलेक्ट केलेला आहे तो DDR5 सोबत सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे त्यांनी इन फ्युचर सगळे अपडेट ह्या बिल्ड मध्ये करून देऊ शकतात। त्याच्यामध्ये ज्या रॅम आपण यूज केलेल्या त्या Corsair मध्ये 16 जीबीच्या 16 जीबीचे 2 रॅम आपण यामध्ये यूज केलेले आहेत, प्लस जे ग्राफिक्स कार्ड आहे ते 3060 चे ग्राफिक्स कार्ड आणि 1 TB चे NVMe SSD FPGA मध्ये यूज केलेले आहे। जो मॉनिटर आहे तो फोटोग्राफर लाईन साठी जो IPS आपण डिझायनिंगसाठी देतो तो मॉनिटर 27 इंची मध्ये LG मध्ये मॉनिटर दिलेला आहे। MP400 27 MP400 हा मॉनिटर आहे। चला तर मग या कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया, याचे फीचर्स कशा पद्धतीने, याचा लुक कशा पद्धतीने। चला तर मग हे बिल्ड करायला कॅबिनेट। तर या बिल्ड मध्ये तुम्ही कॅबिनेट चेक करत असाल तर ICE 112 चे हे कॅबिनेट आपण या बिल्ड मध्ये यूज करणार आहे। ब्लॅक कलर मध्ये कॅबिनेट आहे, तर याचा अनबॉक्सिंग करून बघूया। INT स्पोर्टचं कॅबिनेट ICE 112। कॅबिनेट मध्ये जर तुम्ही चेक करत असाल तर राईट साईडला टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे राईट साईडला, प्लस टॉपला तुम्ही चेक करू शकता एक मेश प्रोव्हाइड केलेलं आहे। डिझाईन याचा ब्लॅक कलर मध्ये 3 फॅन आतल्या साईडला RGB 3 फॅन प्रोव्हाइड केले आहेत, प्लस बॅक साईडला एक फॅन प्रोव्हाइड केलेला आहे। कॅबिनेटची हाईट वगैरे प्रॉपर मेंटेन केलेलं आहे ह्या बिल्ड मध्ये। प्लस तुम्ही फ्रंटला वरती टॉप वरती चेक करू शकताय, यात पॉवर बटन एक प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस रिसेट बटन, USB 2.0 चे 2 आहेत आणि 3.0 चा आणि मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे। मदरबोर्ड तुम्ही चेक करू शकता, जो मदरबोर्ड याच्यामध्ये आपण यूज केलेला आहे हा MSI चा B760M हा वायफाय वाला बॉम्बर सिरीज मध्ये मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे। Gen 4 मध्ये आहे मदरबोर्ड। प्लस तुम्ही याचे जे मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर जर तुम्ही बघणार असेल तर बॉक्सच्या राईट साईडला भेटेल, आणि बॉक्स पॅक आहे का नाही जर चेक करणार असेल तर तुम्हाला इथं तुम्ही बॉक्स पॅक आहे का नाही चेक करू शकता। प्लस इथे जी वॉरंटी आहे ती 3 वर्ष वॉरंटी राहते। सिरियल नंबर वाईज तुम्हाला वॉरंटी प्रोव्हाइड केली जाईल। प्रोसेसर तुम्ही चेक करू शकताय, i5 मध्ये 12 जनरेशनचा प्रोसेसर याच्यामध्ये यूज केलेला आहे। 12400F हा प्रोसेसर आपण यामध्ये यूज केलेला आहे। हा फुल्ली बॉक्स पॅक आहे, जर तुम्ही मॉडेल नंबर सिरियल नंबर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे। बॉक्स पॅक आहे, चेक करा, तुम्ही चेक करू शकता। रॅम जे आपण यामध्ये यूज केले तर रॅम तुम्ही चेक करू शकता, Corsair मध्ये रॅम आपण यूज केली। DDR5 ची 16 GB ची रॅम आहे 5200 MHz मध्ये। रॅम फुल्ली बॉक्स पॅक आहे, दोन्ही साईडने तुम्ही चेक करू शकता बॉक्स पॅक मध्ये। जर समजा तुम्हाला ह्या रॅम परफॉर्मन्स वाईज टेस्ट करायची असतील तर तुम्ही कॉन्फिग मध्ये सगळ्या डिटेल्स याच्यात चेक करू शकता।
चा डिपकूल मध्ये आपण याच्यामध्ये एसएमपीएस यूज केलेला आहे PK650D. हा 8x पॉवर सप्लाय आपण यूज केलेला आहे. 80+ स्ट्रॉंग मध्ये आहे, 650 वॅटचा बॉक्स पॅक आहे. तुम्ही चेक करणार चेक करू शकता. याचा सिरियल नंबर पण तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला मिळेल. यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड आपण यूज करत आहे बिल्ड मध्ये ते तुम्ही ग्राफिक्स कार्ड चेक करू शकता. RTX 3060 ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करताय. 12 GB ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये आहे DDR6 मध्ये. तर हे फुल्ली बॉक्स पॅक आहे. तुम्ही चेक साईडला चेक करू शकता. याचा सिरियल नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर सिरियल नंबर आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही चेक करू शकता बिल्ड कशा पद्धतीने झालेलं आहे. याची व्हिडिओ तुम्हाला बिल्ड कम्प्लीट ह्या व्हिडिओमध्येच मिळेल. बिल्डची कम्प्लीट डिटेल्स प्लस तुम्हाला जर अशीच बिल्ड आपल्याकडून करायचे असेल तर या बिल्डच्या डिटेल्स पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेले आहेत. आणि असे बिल्ड करायचे तर आमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आम्ही शेअर केलेला आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन बिल्डच्या तुम्हाला व्हिडिओ इझिली मिळून जातील. थँक्यू.